जय शिवराय सर्वांना. नवीन ब्लॉग वरती सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज चाललोय नाशिक पासून ते सुरत गुजरातला. आता कुठे चाललोय हे मला काहीच माहित नाही आणि उन्हाळा चालू आहे भयंकर. मला वाटलं बहुत जास्त गरमी होईल म्हणून मी कपडे साधे घातले. सकाळी 6 वाजता निघालो. एवढी भयानक थंडी वाजली. अख्ख्या उन्हाळ्यात मला थंडी वाजली नाही एवढी. शेवटी मी आलो तिथे जरा पाहिला. मित्रांनो आज आपण कुठे चाललोय काहीच माहित नाही डेस्टिनेशनला. आज आपण फक्त निसर्गाचा आनंद घेऊ आणि एन्जॉय करू. तर आपलं हे पूर्ण नजारा बघूया. मित्रांनो तुम्हाला म्हटलं मी गुजरातला चाललोय. लहानपणी मी स्वदेश पिक्चर बघितला आणि मोटिवेट झालो की गावागावात फिरायचं आहे. पण नंतर समजलं की तो मला आता दाखवतो गावाची वाट कशी असते. केलं बाई अशी वाट आहे गावाकडली. हे गाईज हा माझा पहिला ब्लॉग असेल जिथं मला माहीत नाही मी कुठे चाललोय. आणि मी आता सुरगाणा हे गुजरात बॉर्डरला आहे गाव तिथं आलोय. आणि एका झाडाखाली बसलो होतो मी. आंब्याचं झाड आहे पाठीमागं बघा एकदम शांत. आणि या शांतीमध्ये एकटं बसलोय आणि निसर्गाचा मी आनंद घेतोय. पावसाळ्यामध्ये ही सह्याद्री रेंजेस आहेत ना बघण्यासारखे असतात. माझ्या यूट्यूबला एक शॉर्ट्स टाकलाय पहिला त्याच्यामध्ये मी पूर्ण दाखवलंय. आता उन्हाळ्यामुळे असं दिसत आहे ना की हेच पावसाळ्यात तुम्ही आले ना एक नंबर याचं वातावरण आहे. आयुष्यामध्ये जेव्हा आपण प्रत्येक क्षणाची गोळाबेरीज करू तेव्हा प्रेम, शांतता, निस्वार्थ भावना, करुणा या सर्वांची गोळाबेरीज जास्तच व्हावी तेव्हा आपलं आयुष्य सार्थक झालं म्हणायचं. अनएक्सपेक्टेड तुम्ही जागेवर जात असाल ना आणि ते बी असल्या कडक उन्हामध्ये भयानक ऊन आहे आणि तुम्हाला दाखवतो त्याची मजा. माझ्या पाठीमागं बघा पूर्ण लेक आहे आणि माझ्या पाठीमागे डॅम आहे. भयंकर ऊन आहे. थोडं जाऊन थोडं फ्रेश होतो. भयंकर ऊन आहे. असल्या उन्हामध्ये हे पाणी नैसर्गिक पाणी नैसर्गिक एकदम शुद्ध पाणी. हे बघा आता माझ्यासमोर लय मोठी समस्या आहे. 2 रस्ते आहेत इकडे डाव्या बाजूला उजव्या बाजूला. तर जायचं कुठं हा प्रश्न आहे. नेट नाही आहे ना काही नाही. आता मला इथे जाऊन लोकांना विचारावं लागेल आता काय करू कसं सॉल्व्ह करू समस्या. ठीक आहे हे भी कर लेंगे. आपल्याला एक ग्रस्त भेटले त्यांना विचारूया. दादा नाशिकला जायचं आम्हाला. नाशिक सरळ रूट आहे का? हा सरळ. कुठलं गाव गाव आहे नाही का? हा ते गाव आहे बा पुढे पुढे आता गाव दिसेल. बरोबर. आता तुम्ही कुठलं गाव लागेल आता? हा पुढे गाव लागेल. कोणतं गाव लागेल? देवस्थानी. देवसाने ना? देवसाने गाव लागेल. धन्यवाद काका. नाव काय तुमचं सांगा? एकनाथ गायकवाड. एकनाथ गायकवाड. ओके धन्यवाद धन्यवाद.